नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई-स्वयं या लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत मला की सर आरोग्यसेवक या पदाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. आरोग्यसेवक या पदाचा पे स्केल जो आहे तो S8 आहे का S9 आहे. आरोग्यसेवक या पदासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स कंपल्सरी केलेला आहे का आणि अभ्यासक्रम आरोग्यसेवक या पदासाठी काय आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अभ्यासक्रमाविषयी बोलू. तर आरोग्यसेवकाची जे अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमामध्ये साधारणतः कुठल्या गोष्टी येतात तर पुढील सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, यामध्ये तुम्ही सायन्स पकडू शकता. सायन्स मग कुठलं बेसिक सायन्स, या दोन्ही गोष्टीमध्ये तेच ॲड होतं. गणित, बुद्धिमत्ता, मराठी भाषा आणि इंग्लिश. आणि काय येतं तर इंग्लिश येतं. यस, इंग्लिश येतं. आता इथं पॅटर्न कसा आहे तर 40-60चा पॅटर्न आहे. ठीक आहे. 60 मध्ये काय तुमचे तांत्रिक प्रश्न बघून बाकीचे सगळे. मग त्यामध्ये जीएस मध्ये काय काय येतं तर अर्थशास्त्र आहे, पॉलिटी आहे, त्यानंतर विज्ञान आहे, त्यानंतर भूगोल आहे, इतिहास आहे आणि करंट आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये पाहायला भेटतात. सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला 10वी आणि 12वी खास करून 10वी याचं सायन्सचं जे फर्स्ट आणि सेकंड पार्टचं जे पुस्तक आहे ते पुस्तक व्यवस्थित रीड करायचं आहे. त्यासोबतच हे 40 जे प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्नाचे आहेत आणि हे 60 प्रश्न जे आहेत या सामान्य विज्ञानाला वगळता याचे आहेत. सामान्य विज्ञानाला तिथं वगळायचं आपल्याला. मग काय सामान्य विज्ञानामध्ये काय शरीरशास्त्र, रोग, औषधोपचार, रक्त, पोषण यावर प्रश्नांची संख्या जास्त आहे, कारण की आरोग्यसेवक पद याच्याशीच रिलेटेड आहे. इंग्लिश आहे, इंग्लिशचे मराठी भाषा, इंग्लिशमध्ये व्याकरण आहे, शब्दप्रयोग, म्हणी आहेत, फ्रेजेस आहेत, इडियम फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बेसिक ग्रामर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. सोबत काय तर आरोग्यसेवक पदासाठी पात्रता जर विचारली, पात्रतेसंबंधी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर पात्रतेचा विचार केला तर तुम्हाला 12वी सायन्स असणं तुमचं गरजेचं आहे. आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला कंपल्सरी केलेला आहे. जरही तुम्ही सिलेक्शन झालात आणि त्यानंतर तुम्हाला 3 टप्प्यामध्ये हा कोर्स कंप्लीट करून द्यावा लागणार आहे, एवढं सांगितलेलं आहे. तर तुमचं काय 12वी सायन्सची फील्ड पाहिजे. सोबत काय आरोग्यसेवक पुरुष याच्यासाठी विज्ञान विषय घेऊ माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. इट्स कॉल्ड SI. चला पुढचं काय तर स्मार्ट स्ट्रॅटेजी काय. तर सर्वप्रथम काय करायचंय PYQ पेपर्स तुम्हाला सोडवायचे आहेत. मागील 5 वर्षाचे म्हणण्यापेक्षा आत्ता जरी झालेले आरोग्यसेवकाचे जे पेपर आहेत 2023 पासून ज्या जाहिराती पडल्या त्यामध्ये आरोग्यसेवकाचे जे काही पेपर झालेले आहेत त्या आरोग्यसेवक पेपर्सचे तुम्हाला काय एक पूर्व प्रश्नपत्रिका सगळ्या चाळायच्या आहेत, तुम्हाला पाहायच्यात. प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, प्रश्नांची डेप्थ काय, प्रश्न तुम्हाला सामान्य विज्ञानावर कसे विचारलेले आहेत, GS GK वर कसे विचारलेले आहेत, मॅथ रिजनिंगचे काय आहेत, इंग्लिशचे काय आहेत, मराठीचे काय आहेत, हे प्रश्न तुम्हाला पाहायचे. सोबत काय तुम्हाला टेस्ट सिरीज सोडायचा. दर आठवड्याला एक पूर्ण पेपर द्यायचा आहे. मग दर आठवड्याला जेव्हा तुम्ही एक पूर्ण पेपर देता तिथं तुम्हाला तुमच्या 8 दिवसामध्ये तुम्ही किती पाण्यामध्ये आहात हे तुम्हाला कळतं. इथं झालेल्या चुका तुम्हाला माफ असतात. टेस्ट सिरीजमध्ये इथं काय असतात, माफ असतात. तुम्ही इथं तुमच्यामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत त्या सुधारू शकता. पण एकदा का पेपरमध्ये चुका झाल्या की तुम्ही 1 वर्ष मागे पडता. मग ते नाही होऊ देता. तुम्हाला टेस्ट सिरीजवर जास्त भर द्यायचा आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्या विषयाला हात घालायचा आहे. करंट अफेअरच्या ज्या नोट्स असतात त्या खास करून तुम्हाला मासिक नोंदी ठेवायच्या आहेत. आरोग्य मंत्रालय असो, WHO असो किंवा आरोग्याशी संबंधित केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो यांनी राबवलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायच्यात. जिथं आरोग्यसेवकच्या दृष्टिकोनातून तिथं प्रश्नांचा जो मारा असतो तिथं जास्त असतो. बिकॉज काय शेवटी हेल्थ निगडीत पद आहे आणि यांच्या योजना या गावपाड्यापर्यंत, वस्त्यापर्यंत तुम्हालाच पोहोचायच्या असतात. त्यामुळे त्या महत्त्वाच्या असतात. टॉपिक वाईज जर तुम्ही नोट्स काढल्या तर प्रत्येकी 1 पानाचे. आता काय रजिस्टर घेतलं, पुस्तक घेतलं, खरडिलं, जशाच तसं पुस्तक जर नोट्स उतरवलं तर चालतं का? तसं नाही. आपल्या नोट्स कशा असायला पाहिजे, छोट्या छोट्या असायला पाहिजे, शॉर्ट फॉर्ममध्ये असायला पाहिजे, जेणेकरून एका शब्दामध्ये तुमचा सगळा हिडन मिनिंग तुमच्या डोक्यात घुसला पाहिजे. अशा टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स काढायच्यात. आणि कधी कधी काय अशा काही गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही त्या काय करायच्या भिंतीवर चिटकवायच्या आरोग्यासंबंधी. जसं की मानवाचं हृदय आहे, मानवाचा मेंदू आहे, मानवाची जी आतली इंद्रियाची सिस्टीम आहे
ती सगळी सिस्टीम जर तुम्ही डोळ्यासमोर चिटकवली आणि रोज त्याच्यामधले जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर वाचत असाल, पाहत असाल, तर त्या तुम्हाला पेपरमध्ये व्हिज्युअलाइज होतात. तुम्हाला पेपरमध्ये तुमचा कर्सर बरोबर त्या योग्य उत्तरावर घेऊन जातात. त्यामुळं या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो. ऑडिओ आणि व्हिज्युअल लर्निंग करायची आहे. ऑडिओ लर्निंग मीन्स काय, आता इडियम्स फ्रेजेस ज्या असतात त्या तुम्हाला वारंवार वाचाव्या लागतात, इंग्लिशच्या खास करून. मराठीच्याही सेम फॉर्मॅट आहे. तर तुम्हाला त्या रेकॉर्ड करून जर तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये जर तुम्ही ते वाचत असाल, कानामध्ये ऐकत असाल, तर जास्तीत जास्त फरक पडतो. कारण की काय, त्यांचा मारा जास्तीत जास्त तुमच्या मेंदूवर होतो आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये बरोबर तुमचा कर्सर योग्य उत्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करतात. मग एवढं सारं केल्यानंतर तुम्हाला आरोग्यसेवक या पदासाठी अवघड काही असं वाटणार नाही. या सगळ्या विषयाला तुम्हाला हात घालायचा आहे. स्मार्ट स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते तुम्हाला सांगितली. आता यानंतर पाहू पगार कसा भेटतो. तर सध्या आरोग्यसेवक या पदाला जो आहे तो आहे S8चा पे स्केल. S8चा पे स्केल, S9चा पे स्केल हा 2024च्या वेतन त्रुटी, राज्य शासनाच्या ज्या वेतन त्रुटीचा अहवाल आला होता त्या अहवालामध्ये आरोग्यसेवक हे पदही आहे. आणि या पदाचा जो पे स्केल आहे तो S8 वरनं S9 झालेला आहे, परंतु सध्या तो लागू नाहीये. शहर परद्वे किंवा मेट्रो सिटी, ग्रामीण भाग याच्यानुसार पे स्केल हा सारखाच असतो, पण तुमचा DA जे काही भत्ते असतात त्या भत्त्यामध्ये तुम्हाला कमी जास्त अलाउन्सेस मिळतात. पण आता S8चा S9 झालेला जो जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये संवर्गाचं नाव पहा. इथं ग्राम विकास विभागामध्ये हे आरोग्यसेवक पद आहे. आणि आरोग्यसेवकचा 7व्या वेतन आयोगानुसार S8चा पे स्केल होता. तर समितीने केलेल्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी रुपये S9 केलेला आहे. तर ही जी न्यूज आहे ही न्यूज काही दिवसापूर्वीचीच आहे. आणि इथं आरोग्यसेवकाचा जो पे स्केल S8 वरून S9 झालाय ही खूप चांगली बातमी आहे. कारण की पद तसं आहे, ते तितकं पेमेंट डिझर्व करतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अभ्यासक्रमाचं स्वरूप काय, परीक्षेचा पॅटर्न काय. परीक्षेचा पॅटर्न जो आहे इथं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित सोबत तांत्रिक. हे जे तांत्रिक आहे हे किती 40 मार्काला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बाकीचे जे विषय ते 60 मार्काला आहेत. मग 60 + 40 बरोबर किती 100. असा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळालेला आहे आत्तापर्यंत. आणि यामध्ये मराठीचे 15 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, बुद्धिमापन, गणित, बुद्धिमत्ता 15 प्रश्न, 15-15चा फॉर्मॅट आहे. तांत्रिक प्रश्न 40 मार्काला आहेत. मग तांत्रिकमध्ये काय, आरोग्यविषयक ज्या गोष्टी आहेत त्या पाहायच्या तुम्हाला. आणि हे मराठी प्लस इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करूनही पाहू शकता. इथंही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत मला की सर ऐन टायमाला जर प्रश्न कळालाच नाही तर त्या इंग्लिशमधल्या प्रश्नाला आपण मराठीमध्ये पाहू शकतो का. तिथे तुम्हाला दोनही लँग्वेजमध्ये प्रश्न पाहता येतो. ओके. अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सायन्समध्ये झालं, इंग्लिश मिडियममधून झालेलं असतं आणि समोर मराठीमध्ये प्रश्न आला ते जंबल होतात, समजत नाही. कारण की सायन्समध्ये जी काही संज्ञा ज्या आहेत त्या कठीण आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्या सोप्या वाटतात आपल्याला. मग काय पॅटर्न सेम आहे, मराठी इंग्लिश, मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी. प्रश्नपत्रिकेचं जे माध्यम आहे काठिण्य पातळी 10वी याच्यावरच आहे सगळं काही. चला पुढे जाऊया. आता तांत्रिक विषय कसा अभ्यासायचा, तांत्रिक विषयात असतं काय. तांत्रिक विषय विद्यार्थ्यांना माहितीच नाही. तांत्रिक असं वाटतं कुठल्या मांत्रिकाकडेच गेलो काय की. तर तांत्रिक काय, तांत्रिक विषयात काय असतं, हे सगळे जे पार्ट्स आहेत, हे सगळे जे विषय आहेत ते तुम्हाला 10वीच्या सायन्स पार्ट 1 पार्ट 2 या विषयात या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतात. आणि यावरच प्रश्नांचा 40 पैकी 40 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. 40 पैकी 40. आपत्ती व्यवस्थापन, सूक्ष्मजीवशास्त्र, आनुवंशिकता, सजीव जीवन प्रक्रिया, गुरुत्वाकर्षण, विद्युताचे परिणाम, उष्णता, कार्बन संयुगे, अवकाश मोहीम, हे सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. प्राण्यांचं वर्गीकरण, पर्यावरण व्यवस्थापन, अशा ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचे जे 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, एका चॅप्टरवर 2 ते 3 प्रश्न फिरतात. मग हे प्रश्न अत्यंत सोपे आहेत. आणि हेच वारंवार वाचल्यानं, प्रश्नांचा प्रिव्हियस इयरचा सराव केल्यानं हे विषय तुम्हाला सोपे वाटायला लागतात. तांत्रिक विषयात एवढं, हे 40ला 40 भेटलेच पाहिजे. यात कुठंच दुमत नसावी. 40ला 40 तुमच्या हातातले मार्क्स आहेत. करायचं काय, फक्त इतकंच आहे. चला पुढे जाऊया. आता प्रमोशन, पगारवाढ कशी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला टप्पा जो आपला आरोग्यसेवक म्हणून आपण जॉईन होतो, आरोग्यसेवक झाल्यानंतर ज्यावेळेस आपली 7-8 वर्षाची सेवा होते त्यानंतर आपण आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी एलिजिबल होतो. आपण डिपार्टमेंटल एक्झामही देऊ शकतो त्याच्या, ज्या आरोग्य विभागांतर्गत होतात. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी
असं त्याचं प्रमोशन होतं, याच्याहून याचं, याच्याहून याच्यावर, आणि याही पुढे तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलं आरोग्याविषयी ज्या काही गोष्टी आहेत, आरोग्य सेवक या पदाविषयी ज्या काही गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांचे मला जे डाऊट्स आहेत ते सगळं काही सांगितलं. SI कंपल्सरी आहे का नाही, 12वी सायन्स असावं का नाही, त्यानंतर पगारवाढ किती झालेली आहे, S8चा S9 झालेला आहे का नाही, हे संभ्रम लांब ठेवून सध्या पेपर हे कालांतरानं होणारच आहेत, पण सध्याची जी वेळ आहे ती अभ्यासाची वेळ आहे. हे करू का ते करू यापेक्षा स्ट्रॅटेजी ठरवा, अभ्यासाला लागा. आरोग्यसेवक पद तुमचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.